नमस्कार मित्रांनो, गुरुलीलामृत यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, आजचा व्हिडिओ फारच माहितीपूर्वक आहे। तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। उद्या वटपौर्णिमा। उद्याच्या पूजनाबद्दलचे काही शंका व त्या शंकांचे समाधान आज आपण पाहणार आहोत। वटपौर्णिमेच्या दिवशी प्रातःकाल पासून ते मध्यान्हपर्यंत म्हणजेच सुमारे 1:30 पर्यंत पूजा करावी। तसेच त्यावेळेस जमले नाही तर सूर्यास्तापूर्वी लवकरात लवकर करावी। नक्षत्र, भद्रा इत्यादी कोणतेही दोष पूजा करण्यासाठी नसतात। पूजेच्या वेळी पौर्णिमा असली पाहिजे असे नाही, तथापि उद्या दिवसभर पौर्णिमा आहे, त्यामुळे सूर्यास्ताच्या आधी पर्यंत आपण पूजन करू शकता। हे सौभाग्य व्रत असून त्याच्या संकल्पात 7 जन्म हाच पती मिळावा असा उल्लेख नाही। सौभाग्य याचा अर्थ पती, धनधान्य, ऐश्वर्य, आरोग्य, पुत्रपौत्र इत्यादी असावे असा आहे। व्रतामध्ये वटवृक्षाची अथवा वटवृक्षाच्या रोपाची पूजा करावी असे आहे। त्या वृक्षांच्या फांद्या तोडून आणून त्याची पूजा करू नये, तुम्हाला पूजेचे फळ मिळणार नाही। वटवृक्षाची पूजा करणे काही कारणाने शक्य नसल्यास वडाच्या झाडाचे चित्र किंवा गंधाने किंवा हळदी कुंकवाने पाटावर वडाचे झाड काढून सुद्धा पूजा करता येईल व त्या पाटाला किंवा फोटोला सूत गुंडळता येईल। गरोदर स्त्रीचे स्वास्थ्य ठीक असेल तर 9व्या महिन्यापर्यंत वटपूजन करू शकते। शारीरिक परिस्थितीनुसार पूजन करावे अथवा वरील प्रमाणे घरच्या घरी पूजन करू शकता। दर्शक मित्रांनो, आशा आहे तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल। व्हिडिओमधील विचार तुम्हाला पटले असतील तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जर तुम्हाला पूजेचे पूर्ण फळ हवे असेल तर तुम्हाला तशाच पद्धतीने पूजा करावी लागेल। तर चला आता भेटूया आपण पुढच्या एका व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह। तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार। श्री स्वामी समर्थ। श्री गुरुदेव दत्त।